आणि मग जर गुन्हे दाखल केले म्हणून जर समजा एखाद्याला तुम्ही कुठलंच पद देणार नसाल तर काँग्रेसचे दोन्ही सर्वोच्च नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी बेलवरती फिरत आहेत. त्यांनी त्यांच्या दोन्ही सर्वोच्च नेत्यांचा राजीनामा घ्यावा. आम्ही संजू श्रीवास्तवांचा राजीनामा घ्यायला तयार आहोत. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने भाजप नगरसेवकाच्या महापालिकेतील आरोग्य समिती सदस्यपद नियुक्तीवर आक्षेप घेत ते पद रद्द करण्याची मागणी केली आहे. भाजप नगरसेवकांवर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच वसईत सामूहिक बलात्कार सारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दिनांक 20 मे 2026 रोजी झालेल्या वसई विरार महापालिकेच्या आमसभेत महिला बालकल्याण आणि आरोग्य समित्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्त्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या नगरसेवकाला आरोग्य समिती सदस्यपद देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास डी वाघमारे यांनी केला आहे. या संदर्भात आक्षेप नोंदवत त्यांनी महापौरांना पत्रही दिलं आहे. या पत्रानुसार प्रभाग क्रमांक 28 मधील भाजपचे नगरसेवक गंगेश्वर श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव यांच्यावर वसईत सामूहिक बलात्कारासारखा गंभीर गुन्हा नोंद आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा व्यक्तीची आरोग्य समितीवर नियुक्ती होणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा निर्णय चुकीचा असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ यांसारख्या घोषणांचा उल्लेख करत प्रत्यक्षात मात्र महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या व्यक्तींना महत्त्वाच्या समित्यांवर स्थान देणे हे दुर्दैवी असल्याची टीका करत खरात भाजपच्या घरात असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली आहे. भाग क्रमांक 18 मधून नुकतेच निवडून आलेले गंगेश्वर श्रीवास्तव जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांच्यावर बोरिवली, बांद्रा, पुणे, उदयपूर या ठिकाणी फसवणुकीचे इतर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी माझा आक्षेप सामूहिक बलात्कार जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यावर आक्षेप आहे. कारण की भाजपा आजकाल बेटी बचाओ बेटी पढाओ आणि महिला सशक्तीकरणाचे जे कथन करत आहे म्हणजे ह्यांच्या करणी आणि कथनीमध्ये किती अंतर आहे. आरोग्य समिती सदस्यपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणूक लढणं हा लोकशाहीचा एक भाग आहे, पण शासकीय समितीवर त्याची नेमणूक करणं मग हे कितपत योग्य आहे. म्हणजे भाजपाला महिलांचा फक्त ओटासाठी वापर करायचा आहे असं दिसून येतं त्याच्यामध्ये. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी संजू श्रीवास्तववर असलेले आरोप राजकीय आणि व्यावसायिक आकसबुद्धीने प्रेरित असल्याचं म्हणत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या आधी राजीनामे घ्या, त्यानंतर आमचे नगरसेवक राजीनामे देतील असं त्यांनी सांगितलं आहे. पहिला मुद्दा असा आहे की संजू श्रीवास्तववरती काही राजकीय किंवा त्यांच्या बिझनेसच्या याच्यामुळे त्यांना ट्रॅप करण्यासाठी किंवा त्यांच्या काय म्हणतात की त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी काही गुन्हे दाखल केलेले आहेत. ते गुन्हे खरे आहेत खोटे आहेत हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. काँग्रेसला मुळात हा बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? त्यांनी त्यांच्या दोन्ही सर्वोच्च नेत्यांचा राजीनामा घ्यावा. आम्ही संजू श्रीवास्तवांचा राजीनामा घ्यायला तयार आहोत. संजू श्रीवास्तव नगरसेवकाची आरोग्य समिती सदस्यपदावरील नियुक्ती तत्काळ रद्द करण्याची मागणी काँग्रेसने करत या प्रकरणावर अधिक तीव्र भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे.